प्रभात, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र. बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला धक्कादायक बातमी बदलापूरमधून. बदलापूर पुन्हा एकदा हादरले, कारण स्कूल बस चालकाचा चिमुकलीवर अत्याचार आहे. 4 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आलाय. नराधम स्कूल बस चालकाला अटक करण्यात आली आहे, तर गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. बदलापूरकरांमध्ये यामुळे संतापाची लाट पसरली. यापूर्वीही बदलापूरमध्ये अशीच घटना घडली होती आणि आता पुन्हा एकदा बदलापूर हादरल्याचं पाहायला मिळतंय. स्कूल बस चालकाचा चिमुकलीवर अत्याचार आहे. या सगळ्या घटनांमुळे बदलापूरमधील प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मुलींना शाळेत नेमकं पाठवायचं तरी कसं, असा प्रश्न पालकांकडूनही उपस्थित होतोय. तर बदलापूर पुन्हा एकदा हादरलेल्या स्कूल बस चालकाचा चिमुकलीवर अत्याचार आहे. 4 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आलाय. या नराधम स्कूल बस चालकाला अटक करण्यात आलेली आहे, तर या बस चालकावर गुन्हाही दाखल केलेला आहे. या सगळ्या घटनेमुळे बदलापूरकरांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. बदलापूर शहरामध्ये 1.5 वर्षापूर्वी हा जो प्रकार असाच सेम प्रकार घडला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा बदलापूर शहरामध्ये हाच त्या लहान एका मुलीवरती अत्याचार झाल्याचा प्रसंग एका स्कूल बस म्हणण्यापेक्षा स्कूल व्हॅन जी होती त्या व्हॅनमध्ये हा प्रकार घडला. पोलीस प्रशासनाने जो गुन्हा दाखल करायचा होता तो गुन्हा दाखल केलेला आहे, परंतु गटशिक्षण अधिकारी किंवा बदलापूर शहरामध्ये मागच्या वेळेला ते प्रकरण झाल्यानंतर शिक्षण विभागाने जी नियमावली लागू करून दिलेली होती त्याचं कुठेतरी उल्लंघन जे आहे ते बदलापूर शहरामध्ये होताना दिसत आहे. कारण ही जी शाळा आहे ही शाळा अनधिकृत आहे. ज्या व्हॅनमधून त्या मुलीवरती जो अत्याचार झालेला आहे, ज्या व्हॅनमध्ये तो अत्याचार झाला ती जी व्हॅन आहे ती प्रायव्हेट व्हॅन आहे. आरटीओचं कुठल्या प्रकारची येल्लो प्लेट जी आपण म्हणतो ती तिथं असणं गरजेचं होतं, ते नाही. बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गत एका मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न एका आरोपीने केलेला आहे. त्या अनुषंगाने बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ गुन्हा दाखल झालेला आहे. त्यातील आरोपी जो आहे तो आपल्या अटकेत आहे. त्याचबरोबर मुलींची वैद्यकीय चाचणी आहे, त्या मुलीची वैद्यकीय चाचणी चालू आहे. तर या सगळ्या प्रकारासंदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांच्याकडून. किशोर, पुन्हा एकदा बदलापूर हादरलंय, कारण स्कूल बस चालकाने या चिमुकलीवर अत्याचार केलाय. काय नेमकं प्रकरण? नक्कीच संगीता, अत्यंत दुर्दैवी घटना आहे. 1.5 वर्षापूर्वी अशी घटना घडली होती. पुन्हा ह्याच शहरामध्ये अशी घटना घडणं म्हणजे हे लाजिरवाणं आहे. बदलापूर पश्चिमेकडील एका खासगी शाळेत 4 वर्षाची चिमुकली शिकत होती. ती नेहमीप्रमाणे दुपारी 12:30 वाजेपर्यंत स्कूल व्हॅन मधून घरी न परतल्यामुळे तिच्या आईने व्हॅन चालकाकडे फोन करून विचारणा केली. त्यानंतर साधारण 1.5 तासानंतर चिमुकली घरी आली. ती अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत होती. तिच्या आईने तिच्याकडे विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. आरोपीने चिमुकलीच्या गुप्तांगाला हात लावल्याने तिने आपल्या आईला सांगितलं. त्यानंतर चिमुकलीच्या पालकांनी तत्काळ पोलीस स्टेशनला धाव घेतली आहे. पोलिसांनी व्हॅन चालकांना अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान हा प्रकार समजत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या महिला कार्यकर्त्या संगीता चंदवरकर या बदलापूर पश्चिमकडील पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी धाव घेतली. तसंच राष्ट्रवादीच्या या महिलेने स्कूल व्हॅनवर दगड सुद्धा भिरकावला. हा बदलापुरांचा राग आहे. बदलापुरात पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडल्यामुळे संतापाची लाट पसरली. अंकिता, निश्चित. धन्यवाद किशोर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.